अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. हर सज्जन हो, आज 30 मे. आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे मनी नाही भाव, देवा मला पाव. भाग 1. संत तुकाराम महाराज यांच्या नंतर पण अनुभवाने अभंग लिहिणारे वैदर्भीय संत म्हणजे संत तुकडोजी महाराज होय. त्यातीलच हा संत तुकडोजी महाराज यांचा अभंग. श्री महाराजांच्या तोंडी भक्तांना उपदेश देताना कायम असायचा. या अभंगाच्या कधी कधी ते पूर्ण ओळी म्हणायचे, कधी कधी एखादे कडवे उच्चारायचे आणि हसायचे. अर्थात ते बोलणे कुठल्या तरी भक्ताला वैयक्तिक उपदेशून असायचे. भक्तीचा खरा अर्थ काय आहे हा त्याला कळाला नसेल तो भक्त असूनही भक्ती कशी करावी या दृष्टीने महाराज संत तुकडोजी महाराज यांचा अभंग उच्चारत असत. तो अभंग असा आहे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मातीचा देव त्याला पाण्याचे भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचे भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव. देवत्व देवाचे नाही दगडात, देवाचे देवत्व नाही लाकडात. सोन्या चांदीत नाही देवाची मात, भाव तिथे देव ही संतांची वाणी, आचारातून पाहिला का कोणी. शब्दाच्या बोलाने शांती नाही मनी, देवाचे देवत्व आहे ठाई ठाई. मी तू पण गेल्या विना अनुभव नाही. तुकड्यादास म्हणे ऐका ही द्वाही, देवाला भक्तीमध्ये भाव हवा आहे. तोच भाव मनात नसेल आणि देव का पावत नाही हा तुमचा प्रश्न असेल तर ती काय कोणती वस्तू आहे का बाजारात जाऊन विकत घ्यावी अशी, की बाबा बाजारात गेला कोण रुपयाची पेंडी 8 आण्यात ठरवली अशी देव ही वस्तू आहे का. देव पूजनासाठी तुम्ही प्रतिमा तयार करता आपापल्या परीने, त्या आपापल्या आर्थिक शक्तीनुसार बुद्धीनुसार. कोणी लाकडाची, कोणी चिखलाची, कोणी सोन्याची, कोणी चांदीची प्रतिमा तयार करत असतात. मात्र त्या प्रतिमा आहेत. प्रतिमेचे पूजन करताना त्यावेळी तरी आपला भाव कुठे असतो. गप्पा मारत मारत देव पूजेला जातो, नैवेद्य दाखवायचा म्हणून पाणी फिरवले जाते, म्हणजे केवळ उपचार होतात असतात. भावाविना भक्ती काय कामाची आहे. भावाविना भक्ती कुत्र्याचे भुंकणे, अशी भक्ती काय कामाची आहे. तुमच्या त्या देव्हाऱ्यातल्या देवाना अर्थात त्या प्रतिमाना ती लाकडाची असेल तर जळण्याची शक्यता आहे, चिखलाचे असेल तर तिला पाण्याची भीती आहे, चांदी सोन्याची मूर्ती असेल तर त्याला चोर पळवून नेऊ शकतो आणि तो देव बाजारात विकला जातो व त्या पैशाची दारू पितात, मटण खातात. म्हणून खून गाठ बांधून ठेवा, भावाशिवाय देव वश होणार नाही. ही संतांची वाणी आहे. ही आचरणात आणून पहा. तुला जर देवाचे देवत्व पाहायचे असेल तर तू मी पण सोड, म्हणजे अहंकार सोड, आपपर भाव सोड, तो तुला नक्कीच भावाने वश होईल. ही संत तुकड्यादास यांनी दिलेली ग्वाही आहे. तो देवळात नाही, देव दगडात नाही, देव भुकेत आहे, देव तहानेत आहे, देव अधो अपंगात आहे, देव गरजूत आहे, देव मागत्यात आहे. मागता थोर असतो, ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. किंवा तुका म्हणे सांगू काय, गुरु हाच देव आहे.
यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.